अगं पिहू कधी येणार आहे ग? तुला एवढं पण कळत नाही का ग? तिला लवकर सांगायचं असतं. एवढं सुद्धा कळत असेल ना पिहू तर तिचा बर्थडे आहे ना आज आपल्याला. मग आपल्याला किती मोठी मोठी सरप्राईज द्यायची तिच्यासाठी. मग अशा गोष्टी करतात का? एवढं म्हणजे राजेश तुला माहिती आहे ना प्रियाचं नेहमीच आहे असं. ती इतकी विसरभोळी आहे ना, तिला सांगितलेलं की आपल्या सगळ्यांचे गिफ्ट सांगून तिथं ठेवत जा. पण काय सांगायचं आता सगळे गिफ्ट विसरलेत. आपल्याला पुन्हा जावं लागेल. आणि किती चिखल येते, कसं जाऊ मी? माझे नवीन शूज आहेत नायकीचे, माझ्या बाबांनी घेऊन दिले तर. पण ते शूज आता काय करायचं? चिखलात सगळे म्हणून जातील ते. कळत नाही प्रियाला कधीच. हो ना, अशीच आहे ती प्रिया. पिऊचा आज बर्थडे आहे ना, मला त्यासाठी खूप भारी सरप्राईज द्यायचं होतं. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना यार. ती नेहमीच्या नेहमी माझ्यासोबत बसते. अब्सेंट राहील तर मला नेहमी फोन करते, म्हणजे मी पण अब्सेंट राहते तिच्यासोबत. मला आहे ना असं होतं की प्रियाला एवढं भारी गिफ्ट द्यायचं होतं. पिऊ वगैरे सगळेजण एवढे खुश झाले असतील ना, पण प्रिया ही कसली प्रिया आहे बघ ना, कशी करते. माझी एवढी फ्रेंड